तर दादा तुम्ही ह्यात कधीपासून पडला म्हणजे कसं डोक्यात आलं की ह्या असं गिर गाया घ्याव्या पाळाव्यात? मी स्वतः आजारी पडलो होतो पॅरालिसिस ना. हा. त्यावेळेपासून ते डोक्यात आलं की बाबा आपल्या शरीराला उपयोगी दूध कोणतं, याच्यातून ते लक्षात आलं की आपल्या गिर गाईचं दूध म्हणजे देशी गाईचीच जात असल्यामुळं देशी गाईपासून आपल्याला मिळणार दूध चांगलं असेल. त्यातून मी या व्यवसायात पडलो. आणि जो व्यवसाय करायचा त्याचा फायदा पण आपल्याला चांगला मिळाला पाहिजे, बेनिफिट. मग तो गिर गाईचा जास्त मिळतो. 80 रुपये लिटर दूध जात असल्यामुळे आपल्याला मिळणार प्रॉफिट जास्त आहे. या गाईंना खाद्य कमी लागतंय, वैरण कमी लागते आणि त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणजे आजारी पडत नाहीत असंच असते. फक्त सिमेंट दुनियापुरतं फक्त डॉक्टर आपण बोलवतो, बाकी डॉक्टरांना त्यांना जास्त काही गरज लागत नाही. त्याच्यामुळे आपण ह्या व्यवसायात पडलो. पण पहिली गाय मी त्या व्यापाऱ्याकडून घेतली, ती पण गाय आम्हाला त्याच्याकडून चांगली मिळाली.